नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो इन्फो यार्ड या नावाने आपण जी सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजसाठी तिसरा एपिसोड घेऊन येतो आहे. यामध्ये आपल्याला शेतरस्ता यासाठी महत्त्वाची माहिती अनेक बांधवांनी विचारली होती. तर मुळात शेतरस्ता आपल्या शेतावर जाण्यासाठी कायदेशीररित्या आपण कशाप्रकारे अर्ज करू शकाल आणि अर्ज केल्यानंतर किती दिवसांमध्ये तो निकाली लागला जातो आणि कशाप्रकारे आपल्याला रस्ता देण्याची तरतूद आहे, सविस्तर या ठिकाणी इकडे समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राईब केलंच असेल. आता पुढे जाल तर शेतरस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आता 7/12वर आपल्याला अधिकृत नोंदणी करून ही संपूर्ण रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. अनेकदा काय होतं, शेतावर जाण्यासाठी पायवाटा असतात, परंतु बैलगाडी असेल किंवा इतर जे ट्रॅक्टर वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही, कारण की रस्ता हा अपुरा असतो. त्या कालावधीत आपल्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करता येते. आपल्याला पाहायला मिळेल की 1966 महसूल संहिता 143 आणि मालमत्तेदार कोड ॲक्ट 1906चे कलम 5 नुसार आपल्याला यासाठी मागणी करता येते आणि आपण तो शेतरस्ता मिळवण्याचा हक्क आपल्याकडे असतो. तर आणि हा रस्ता आपल्याला उपलब्ध करून दिल्यानंतर 7/12वर याची आता नोंद देखील होणार आहे. तर आता हा रस्ता आपण मागणीसाठी अर्ज करू शकाल. अर्ज केल्याच्या 90 दिवसात आपला अर्ज निकाली लागून आपल्याला या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. आपल्याला पाहायला मिळते महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार आपण सर्व ही प्रोसेस करू शकाल. आपल्याला किमान 3 ते 4 मीटर रुंद अशा प्रकारचा शेतरस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. उदाहरणार्थ आपल्याला पाहायला मिळते की ट्रॅक्टर, रोटोवेटर, हार्वेस्टर इत्यादीसाठी जे काही वाहनं आहेत ते आपल्या शेतापर्यंत जावीत यासाठी 3 ते 4 मीटर एवढा रुंदीचा रस्ता आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल आणि त्या संबंधित तरतूद आपल्याला पाहायला मिळते. आणि इतर जे शेतकरी बांधव आहेत, बहुधा काय होतं की अनेक अनेक शेतातून हा रस्ता जातो आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा एक पाहायला मिळतं की त्यांच्या मालमत्तेवरती दुसऱ्या हक्क सांगतात आणि त्या संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतात. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्या शेतातून हा रस्ता जाईल त्या शेतात एक ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तेवढ्याच जे रस्ता जाणार आहे 3 ते 4 मीटरचा त्याची गट नंबर, सर्वे नंबर यानुसार आपल्याला पाहायला मिळते की 7/12वर नोंद केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणतेही वादविवाद होत नाही. आणि जर रस्ता हा बांधावरून दिला जातो आहे तर बांधांच्या सीमा निश्चित केल्या जातील आणि त्या भविष्यात त्यांच्या देखील काही वाद होऊ नये यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली. अशा प्रकारे हे संपूर्ण तरतूद आपल्यासाठी पाहायला मिळते शेतरस्त्यासंबंधित. तर आता आपल्याला यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू. तुर्तास हा व्हिडिओ कसा होता, आपला फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोचवा. भेटणार आहोत पुढे नवीन व्हिडिओ घेऊन. ठीक आहे. इन्फो यार्ड सिरीजमध्ये आपल्याला काय अनुभव मिळतो आहे आपण नक्कीच कळवा.